नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करू. स्वामींच्या कृपेने तुमचा असा दिवस शुभ जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत. तर आता येत्या 31 मार्चला आहे स्वामी प्रकट दिन. 31 मार्च 2025 वार आहे, सोमवार या दिवशी आहे स्वामी प्रकट दिन. आणि आपण सगळे सेवेकरी, असंख्य सेवेकरी आपण आपले स्वामी समर्थ महाराजांची यथाशक्तीनुसार आपण सेवा करत आहोत. म्हणजे 21 दिवसांची आपण सेवा करतोय. आता ज्यांनी सेवा सुरू केली नाही 21 दिवसांची महाराजांची, तर त्यांनी कधीपासून सुरुवात करायची सेवेला, आज मी तुम्हाला या संदर्भात संपूर्ण माहिती देणार आहे. तर तुम्ही कृपया सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा. आणि तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आपण जशी स्वामी प्रकट दिनानिमित्त दरवर्षी सेवा करतो, तशी सगळी सेवा आपल्याला यावर्षीसुद्धा करायची आहे. तर आता 8 दिवसाआधी सुद्धा मी व्हिडिओ केलेला होता की स्वामी प्रकट दिनानिमित्त आपल्याला सगळ्यांना 21 दिवसांची सेवा ही सुरू करायची आहे. पारायण करायचं आहे आपल्याला 11 मार्च ते 31 मार्चपर्यंत. आता ज्यांनी सेवेला सुरुवात केली आहे 11 मार्चपासून, त्यांनी प्रकट दिनापर्यंत सेवा करायची आहे कंटिन्यू. आणि ज्यांनी सेवा सुरू केली नाही त्यांच्यासाठी मी सांगत आहे. तर बघा ताईंनो, दादांनो, आपल्याला आता सेवा सुरू करायची आहे. तर कधीपासून करायची? तर तुम्ही बघा, असं नाही की आता 11 तारीख गेली म्हणजे आता काय करायचं. बघा, अजून पण आपल्याला बरेच दिवस आहेत. तर जेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ बघाल ना, तेव्हापासून तुम्ही सुरुवात करा. असं काही नाही की आता कधी करायची कधी नाही. तुमच्या मनात आलं ना की आता सेवेला सुरुवात करायची, तर तुम्ही करू शकता इझिली, काही हरकत नाही. तर स्वामी चरितसारामृत त्या ग्रंथाचे तुम्ही 7 पारायण करू शकता, 11 करू शकता, 21 करू शकता, 51 सुद्धा करू शकता, 160 करू शकता. म्हणजे प्रकट दिनापर्यंत तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढे तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला आहे ना 11 दिवसांची सेवा सुरू करायची असेल, म्हणजे 11 पारायण करायचे असतील, आपल्या स्वामी चरितसारामृत त्या ग्रंथाचे तुम्हाला 11 पारायण करायचे असतील, तर तुम्हाला कधीपासून सुरुवात करायची आहे? 21 तारखेपासून 21 मार्च ते 31 मार्चपर्यंत तुम्हाला सेवा करायची. तर 31 मार्चला आहे प्रकट दिन. तर त्या दिवशी तुमचा 11वा दिवस येईल, म्हणजे 11वं पारायण येईल त्या ग्रंथाचं. समजलं तुम्हाला? तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आता समजा तुम्हाला 7 दिवसांची सेवा सुरू करायची असेल, तर तुम्ही आहे ना 25 तारखेला सुरुवात करायची. 25 मार्च ते 31 मार्चपर्यंत. म्हणजे 25 मार्चला तुम्ही सुरुवात केली 7 दिवसांची सेवा करायला, 7 पारायण करायला सुरुवात केली, म्हणजे 25 तारखेला तुमचं एक पारायण होईल पूर्ण आणि 26 तारखेला तुमचं दुसरं. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही करायचं आहे. मला बऱ्याच वेळा सांगते की त्या ग्रंथामध्ये फक्त 21 अध्याय आहेत. स्वामी चरितसारामृत त्या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत आणि 1.5 ते पावणे 2 तास लागतात, काही वेळ लागत नाही जास्त. आता तुम्हाला समजलं असेल की 1 ते 21 अध्याय आहेत, संपूर्ण वाचन करायचं, तेव्हा तुमचं एक पारायण म्हणजे एक पाठ होईल. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की एक पाठ म्हणजे एक अध्याय का? तर बघा, एक अध्याय नाही, 1 ते 21 अध्याय म्हणजे संपूर्ण वाचायचा ग्रंथ, तेव्हा तुमचं एक पारायण होईल. असं तुम्हाला 11 पारायण करायचे. तर आता ज्यांनी सेवा सुरू केली आहे तर त्यांच्यासाठी मी नाही सांगत, ज्यांनी सेवा सुरू केली नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे स्पेशली. म्हणून तुम्हाला सांगते बघा ताई दादांनो, तुम्हाला जर शक्य झालं 11 दिवसांची सेवा 11 पारायण करायला, तर नक्की आवर्जून करा. कारण आपल्याला माहिती आहे की आपण कोणती जरी सेवा केली आपल्या महाराजांची, परमेश्वराची आपण कोणती जरी सेवा केली ना, तर ती कधी व्यर्थ जात नाही. त्याचं फळ आपल्याला भेटतं, म्हणजे भेटतंच. मला आहे ना जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही पारायण करू शकता. असं नाही की 21च झाले पाहिजे का, 11च झाले पाहिजे का, 5च झाले पाहिजे, 7च झाले पाहिजे, असं काही नाही. बघा, तुम्हाला जेवढे करता येईल तेवढे करा. बघा, कधीही सेवा आपण करतो ते आपल्याला मोजून मापून करायचे नसते. आपण एखादी गोष्ट आपल्या परमेश्वराकडे, आपल्या महाराजांकडे आपण मागतो, तर आपण ती मोजून मापून मागतो का? नाही. आपण मागताना खूप काही मागतो आणि आपली सेवा मात्र शून्य असते. तुम्ही समजा एखाद्या वेळेस अशी एक्स्ट्रा सेवा केली, म्हणजे जास्त सेवा केली तुम्ही, तर परमेश्वर तुम्हाला बोलणार आहे का येऊन की बाबा तू एवढी सेवा का केली? तुम्हाला काही शिक्षा देणार आहे का? नाही. उलट ते आपल्या अजून प्रसन्न होतील की आपण जास्त सेवा केली. कधीही आपण मोजून मापून सेवा करू नये. आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला जेवढी करता येईल तेवढी करायची. आपल्याला आवड आहे ना, आपली इच्छा होती ना सेवा करायची, आणि महाराजसुद्धा, अर्थात महाराज आपल्याकडनं सेवा करून घेतात. तर आता आपल्याला पारायण करायचं आहे. तर पारायण करायच्या वेळेस बघा, आपल्याला असे कोणते नियम पाळायचे असतात. तर तुम्हाला सांगते, शक्यतो मांसाहार करायचा नाही. तुम्ही सेवा करताय, 21 दिवसांची सेवा करताय, 11 दिवसांची करताय, 7 दिवसांची करताय, अगदी 5च दिवसांची तुम्ही सेवा करताय महाराजांची, तरी तुम्हाला मांसाहार बंद करायचं आहे, मांसाहार वर्ज्य करायचं आहे. पण ज्यावेळेस आपण मांसाहार करतो त्यावेळेस आपण जे काही पुण्य म्हणजे कमवलेलं असतं ना एवढ्या दिवसात, ते सगळं व्यर्थ जातं. तर तुम्ही जेवढे दिवस सेवा करणार आहात महाराजांची प्रकट दिनापर्यंत, तर तेवढे दिवस तुम्हाला मांसाहार करायचा नाही आणि घरातसुद्धा बनवायचा नाही. बघा, घरातल्यांनासुद्धा सांगायचं की मी आता सेवा करते, तुम्ही पण थोडं समजायचा प्रयत्न करायचा. म्हणजे कसं असतं ना, काय होतं ना, आपण भरपूर सेवा करतो पण आपल्याकडनं सुद्धा काही गोष्टी चुकतात. मग त्या सेवेचं आपल्याला फळ भेटत नाही. मग आपण काय करतो, आपण खूप वाईट विचार करतो की आता मी सेवा केली, मला सेवेचं फळ नाही भेटलं ना, जाऊ दे आता मी सेवा सोडून टाकते. पण बघा, तर त्या सेवेचा काही दोष नसतो.
परमेश्वराचा काही त्याच्यात दोष नसतो, आपला असतो. कारण आपण चुकतो. आपण आपल्या घरामध्ये वारंवार मांसाहार करतो, चुकीचं वागतो, वाईट बोलतो. या सगळ्या चुका आपल्या होतात. तर आपण दोष कोणाला देतो? परमेश्वराला. आपण महाराजांना दोष देतो. पण बघा, त्याच्यात त्यांची काही चुकी नसते. कुठंतरी आपल्याकडनं काही चूक झालेली असते, म्हणून त्या सेवेचं आपल्याला फळ भेटत नसतं. असं सुद्धा असतं. म्हणून तुम्हाला सांगते, मांसाहार तुम्ही वर्ज्य करायचं आहे. जोपर्यंत तुमची सेवा सुरू आहे तोपर्यंत तरी वर्ज्य करायचं आहे. आणि ब्रह्मचर्य बघा, तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही पाळू शकता. तर आपण ज्यावेळेस गुरुचरित्र पारायण करतो त्यावेळेस आपल्याला सगळे नियम हे पाळायला लागतात. आता ज्यावेळेस आपण फक्त हे स्वामीचरित्र सारामृत त्या ग्रंथाचं पारायण करतो त्यावेळेस नियम अटी असे काहीच नसतात. परत महत्त्वाचं बघा, ज्यावेळेस आपल्याला मासिक धर्म येतो तर त्यावेळेस आपण परत सेवेला सुरुवात करायची का नाही करायची, तर या संदर्भात सुद्धा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर, तुम्ही चेक करा. तर स्वामी प्रकट दिनानिमित्त मी 8 दिवसाआधी व्हिडिओ केलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आहे. तुम्ही व्हिडिओ तो चेक करा परत जर बघितला नसेल. तो स्वामीचरित्र सारामृत त्या ग्रंथाचं आपण पारायण करतो, 11 करतो, 21 करतो, 51 करतो, 61 करतो. तर त्या सेवेची आपल्याला पूजा मांडणी करावी लागते का? तर बघा, नाही. आपल्याला या सेवेची पूजा मांडणी करावी लागत नाही. तर तुम्हाला फक्त देवाजवळ बसूनच असं पारायण करायचं असतं, बस, बाकी काहीच नाही. आणि बघा, आपण जे स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण जे गुरुचरित्र पारायण करतो त्याची पूजा मांडणी येते, तर ती आपल्याला करावी लागते. आणि आता सर्वात महत्त्वाचं, ज्यांचे गुरुवार चालू आहेत, म्हणजे कोणाचे 11 गुरुवार व्रत चालू आहेत, कोणाचे 9 गुरुवार व्रत चालू आहेत, तर तुम्हाला 2दा वाचावं लागेल. आता तुम्हाला समजलं असेल की मला काय बोलायचं आहे. कारण बघा, तुम्ही जे काही गुरुवार तुमचे चालू आहे तर त्याचं तुम्ही पारायण करताय, बरोबर, स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचं, तर ती सेवा तुमची वेगळी आली. आणि तुम्ही जी दुसरी सेवा करताय स्वामी प्रकट दिनानिमित्त, तर ती सेवा वेगळी आली आपली, बरोबर. तर त्याचं तुम्हाला वेगळं वाचावं लागणार, म्हणजे तुम्हाला असं 2दा वाचावं लागणार. त्यामुळे तुम्हाला मी सांगते की तुम्ही सेवेला लवकर लागा. म्हणजे कसं असतं, मध्येच आपले मासिक धर्म असतात, मध्येच काही सुतक बिटाळ काही येतं, मध्येच प्रॉब्लेम येतात. त्यामुळे तुम्हाला जेवढ्या लवकर सेवा सुरू करता येईल तेवढ्या लवकर तुम्ही करा. आपले छोटे मोठे जे काही प्रॉब्लेम असतात ते येतच राहतात कंटिन्यू, ते काही बंद नाही होत. म्हणून तुम्हाला सांगते बघा, सेवा आपल्याकडनं होणं गरजेचं आहे. कारण महाराजसुद्धा ओळखतात की आपल्या मनामध्ये काय चालू आहे काय नाही, आणि आपल्याकडनं आपण किती सेवा केली ते सुद्धा त्यांना माहीत असतं. तसं महाराजसुद्धा बघत असतात की कोणता भक्त किती माझी सेवा करतोय. आणि समजा तुम्हाला सेवा करायची आहे, तुमची खूप इच्छा आहे, तरी तुमच्याकडे समजा ग्रंथ नसतील, स्वामीचरित्र सारामृत तो ग्रंथ नाही आहे तुमच्याकडे, किंवा तुम्ही नामस्मरण करायचं आहे तरी तुमच्याकडे माळ नाही, तरी तुम्हाला सांगते तुम्ही सेवा करू शकता. तुमची इच्छा आहे ना, तुमच्या मनात आहे करायची आहे सेवा, तुम्ही करू शकता. किंवा असं पण असतं की जॉईंट फॅमिली असते, घरामध्ये कोणी सेवा करून देत नाही, किंवा सासू बोलते, किंवा नवऱ्याला आवडत नाही, किंवा म्हणजे एखाद्या व्यक्तीला आवडत नाही आपल्या घरामध्ये, कोणाला तरी त्रास होतोय, आपण सेवा करतो महाराजांची, आपण सेवा करतो आपल्याला आवडते म्हणून, आणि महाराजसुद्धा आपल्याकडनं करून घेतात, पण आपल्या घरातल्या लोकांना आपल्यामुळे त्रास होत असेल किंवा कोणाला आवडत नसेल, तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं? तर तुम्हाला फक्त नामस्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, मला असं नामजप करायचं आहे. तुमच्याकडं माळ नाही आहे, तुमच्याकडे कोणतेच ग्रंथ नाही, काही हरकत नाही. तुम्ही चालता बोलता उठता बसता, तुम्ही प्रवास करताय, तुम्ही काहीतरी घरामध्ये काम करताय, तरी तुम्ही नामस्मरण करू शकता. असं नाही की माळच पाहिजे. बघा, आपली जर इच्छा असेल आणि महाराजांनासुद्धा आपल्याकडनं करून घ्यायचं असेल ना, ते बरोबर करून घेतात. असं असतं, फक्त आपलीसुद्धा तेवढी इच्छाशक्ती पाहिजे कोणतीही गोष्ट करण्यासाठी. तर या कलियुगामध्ये ना सर्वात प्रभावी सेवा अशी कोणती असेल तर ती आहे फक्त नामस्मरण महाराजांचं. असं नाही की फक्त स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण का. बघा, तुम्ही कोणत्याही परमेश्वराचं नामस्मरण करा, पण करा ते महत्त्वाचं आहे. तर ज्याला कोणतंच बंधन नाही नामस्मरणाला, तुम्ही मासिक धर्मामध्ये सुद्धा नामस्मरण करू शकता. तुम्ही फक्त 5 मिनटं वेळ द्या. दिवसातून 24 तासामधनं फक्त तुम्हाला 5 मिनटं वेळ द्यायचा आहे. 5 मिनटं वेळ तुम्ही नाही देऊ शकत का, सांगा बरं. कारण कसं असतं ना, बघा, तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगते, आपण आता बसलो मोबाईल घेऊन हातामध्ये, किंवा आपण टी व्ही बघत बसलो, तर आपण 2-2 तास उठत नाही टी व्ही समोरून. टी व्ही बघतो, सिरियल, मूवी, आपल्याला जे आवडतं ते आपण ते बघतो, खूप मन लावून बघतो. असं असतं. मग त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये विचार येत नाही की माझ्या घरामध्ये किती कामं आहेत करायची, आता माझा नवरा येईल, मला स्वयंपाक करायचा आहे, किंवा मला बाहेर जायचं आहे, किंवा मला कपडे घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला त्यावेळेस असा विचार येत नाही. ज्यावेळेस आपण मोबाईल बघत बसतो, ज्यावेळेस आपण टी व्ही बघत बसतो, त्यावेळेस आपल्याला असे आपल्या डोक्यामध्ये प्रश्न येत नाही. पण कधी काय होतं, आपण ज्यावेळेस नामस्मरण करतो, परमेश्वराची आपण थोडी सेवा करायला लागलो, आपल्या डोक्यामध्ये असंख्य कोटीचे प्रश्न असतात. तर आता मला कपडे धुवायचे आहेत, माझा नवरा येईल, मला स्वयंपाक करायचा आहे, आज मी कोणती भाजी करू, म्हणजे आपल्याला असे प्रश्न येतात. तर हे कितपत योग्य आहे सांगावर. आणि आपण म्हणतो, आपण विचार करतो की आम्ही एवढी सेवा करतो तरी आम्हाला त्या सेवेचं फळ भेटत नाही. कारण का, ज्यावेळेस आपण परमेश्वराची कोणती सेवा करतो, स्तोत्र मंत्र आपण बोलतो, सेवा करतो, त्यावेळेस आपलं लक्ष एका केंद्रित पाहिजे. तुमच्या कितीही अशक्य कोटीच्या गोष्टी जरी असल्या ना, ती वाईट गोष्ट असू द्या, तरी ते तुमच्यापर्यंत येणार नाही.
हा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते मी की नामस्मरणामध्ये प्रचंड ताकद आहे. तुम्ही नामस्मरण करा. तर आपण ज्यावेळेस सेवा करतो त्यावेळेस तरी आपल्याला एका ठिकाणी एका जागेवर आपल्याला बसावं लागतं, एका बैठकीत आपल्याला करावं लागतं. पण बघा, नामस्मरण आपण करतो तर ते आपण आपल्या मनातल्या मनात सुद्धा करू शकतो. त्यामुळं आपल्यामुळं सुद्धा कोणाला काही त्रास होत नाही. आता स्वामी प्रकट दिन आहे 31 मार्चला, तर तुम्हाला कोणती सेवा शक्य झाली तर करा, किंवा जरी नाही झाली तरी हरकत नाही. फक्त नामस्मरण करा. ज्यावेळेस आपण कोणत्याही परमेश्वराचं नामस्मरण करतो किंवा आपल्या महाराजांचं आपण करतो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, तर त्यावेळेससुद्धा बघा काय होतं, आपण आपल्या परमेश्वराच्या जास्तीत जास्त जवळ जात असतो. असं असतं. तर आपण किती जरी सेवा केली तरी बघा काहीच नाही होणार. कारण का? कारण आपण महाराजांच्या पहिल्याच पायरीवर आहोत. आपल्याला अशा कोटीच्या पायऱ्या चढायच्या आहेत. त्यामुळं त्यासाठी काय करावं लागेल, तर सेवा भरपूर करावी लागेल. आपण जेवढी सेवा करू तेवढं आपल्यासाठी सुद्धा चांगलं असतं. तर त्यामुळे ना बघा, आपण नामस्मरण करायचं, 5 मिनटं असं बसायचं महाराजांजवळ की फक्त महाराज आणि मी, बाकी काहीच नाही. मी माझ्या नामस्मरणामध्ये पूर्ण तल्लीन झाली, आपण असं भाव ठेवायचा. तेवढंच पाहिजे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, बस. बाकी काहीच नाही की आता मला कोणती भाजी करायची आहे, माझा नवरा येणार आहे, मला कपडे धुवायचे आहेत, मला आता घरातली सगळी कामं करायची आहेत, म्हणजे असा विचार आपण करायचा नाही. महाराज आणि मी, बस. बाकी काहीच नाही. असा फक्त तुम्ही एकच भाव मनामध्ये ठेवा आणि सेवा करा. तो तुम्ही 1 महिना असं करून बघा आणि तुम्हाला 1 महिन्यामध्ये काय अनुभव येतो ते तुम्हाला स्वतःलाच कळेल. त्यावेळेस आपण कोणती सेवा करतो किंवा आपण परमेश्वराच्या आपण जवळ जातो म्हणजे काय होतं आपल्या, त्यावेळेस तुमचं मन शुद्धीकरण होतं, तुमचं शरीर शुद्धीकरण होतं आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या भावनासुद्धा शुद्धीकरण होतात. तर या सगळ्याचं असं शुद्धीकरण करता 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 आपण पर शेवटच्या क्षणापर्यंत येतो, तरी आपण परमेश्वराच्या जवळ जात नाही. त्याचं कारण काय असतं? आपल्यातले अवगुण, वाईट गोष्टी आपल्यातल्या, त्यामुळं आपण परमेश्वराच्या जवळ जात नाही लवकर. त्यामुळं आपल्याला जेवढी सेवा करता येईल तेवढी आपण करायची. महाराज नेहमी म्हणायचे की जो माझा नामजप करतो त्याला मी कायम जपतो. त्यामुळे आपण जर नामजप केला, आपण नामस्मरण केलं आपल्या महाराजांचं, तरच ते आपल्याला जपणार आहेत. तर आपल्यावर जी काही संकट येतात, आपलं जे काही दुःख आहे, तर ते महाराजांजवळ सांगायचं नाही, रोज रोज नाही सांगायचं. बघा, तुम्ही आहे ना फक्त सेवा करा, नामस्मरण करा. तुम्ही त्यांच्यासमोर 5 मिनटं बसा तरी ते तुमचे आहे ना सगळं मनातलं ओळखणार. असं असतं. त्यामुळे आपल्याला सांगायची काही गरज नसते. जे आपल्याला माहीत नसतं, आपल्या आयुष्यात पुढं काय होणार आहे, माझ्यासोबत उद्या काय घडणार आहे, कोणतं संकट माझ्यावर येणार आहे किंवा कोणतं सुख माझ्या पदरात पडणार आहे, ते आपल्याला माहिती नसतं. ते फक्त महाराजांना माहीत असतं. असं असतं. जे आपल्याला माहिती नाही ते महाराजांना माहीत असतं. तर आता तुम्हाला समजलं असेल की आपल्याला अशी कोणती सेवा करायची आहे. आणि सेवा जरी काही शक्य झालं नाही, फक्त नामस्मरण करा. नामस्मरणामध्ये खरंच तुम्हाला सांगते खूप मोठी ताकद आहे. गुरुचरित्र पारायण आपल्याला करायचं आहे, तर हे कधी करायचं आहे, त्याची सांगता कधी येते, तर या संदर्भात सुद्धा व्हिडिओ येतील आपल्या चॅनलवर लवकरच. आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही शंका असेल, तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. आजच्यासाठी फक्त इतकंच. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त. व्हिडिओ शेअर केले नाही तरी चालेल, ओरली तुम्ही इतर जणांना सांगा, जेणेकरून आपल्यामुळे एखाद्याचा फायदा होईल, त्याचा आपल्याला थोडंफार पुण्य भेटेल. त्यासाठी मी तुम्हाला सांगत असते की व्हिडिओ शेअर करत जावा. आणि अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.